पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात ग्राउंड संदर्भात अपडेट या ठिकाणी आलेला आहे आणि पोलीस भरतीचं ग्राउंड केव्हापासून चालू होता मेन तुम्हाला याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि पोलीस भरतीचं ते ग्राउंडचं अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। ग्राउंडचं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि ग्राउंडच्या तारखा सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे, लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीचं ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे मेन याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज आहे हा या ठिकाणी 100% या ठिकाणी लागलेला आहे आणि मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार या ठिकाणी सांगितलं होतं की मी पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे एक तर जानेवारीच्या एंडिंगला होणार आहे किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे। तर आपला जो अंदाज आहे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लागलेला आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे पोलीस भरतीचं जे ग्राउंड चालू होत आहे 20 जानेवारी 2026 पासून ग्राउंड चालू होत आहे, त्या संदर्भात अपडेट आलाय। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर या ठिकाणी हे पत्रक या ठिकाणी आलाय, 23 डिसेंबरला हे पत्रक या ठिकाणी आलाय। तो विषय बघू शकता तुम्ही, पोलीस शिपाई भरती 2024-25 भरती प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीसाठी कवायत मैदाने उपलब्ध करून देण्याबाबत उपरोक्त संदर्भाधीन विषयान्वये सादर करण्यात येते की लोहमार्ग पुणे जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन 2024-25 ची रिक्त असलेली 54 पोलीस शिपाई पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याकरिता 7 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। या आस्थापनेवरील सन 2024-25 ची पोलीस शिपाई भरतीची शारीरिक व मैदानी चाचणीची अंमलबजावणी करण्याकरिता लोहमार्ग पुणे जिल्हा पोलीस मुख्यालयातील खडकी पुणे कवायत मैदान हे लहान असून त्या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया मैदानी चाचणी घेणे शक्य नाही। त्यानुसार सन 2024-25 पोलीस भरतीसाठी 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर व गोळाफेक या 3 मैदानी चाचणीकरिता आपल्याकडील मैदानावरती भरती घेणे सोयीस्कर होईल। तसेच 1 किंवा 2 टेंट उभारण्याची परवानगी मिळावी। आपल्याकडील मैदानाची नुकसान न होण्याची दक्षता या कार्यालयाकडून घेण्यात येईल। माननीय पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजीच्या VC द्वारे कळविण्यात आल्या असून दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी शारीरिक व मैदानी चाचणी प्रस्तावित आहे। त्याकरिता आपल्याकडील क्रीडा मैदान सशुल्क शासन दराप्रमाणे उपलब्ध होण्यास विनंती आहे। तर हे काही अपडेट जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे, 23 डिसेंबरचे हे पत्रक आहे। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 20 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी ग्राउंड सुरू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आहे तिथलं जे ग्राउंड आहे हे लवकर या ठिकाणी होणार आहे, 20 जानेवारी पासून या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तसं जर आपण पाहिलं तर जे या ठिकाणी पुणे जिल्हा आहे, ठीक आहे, तर लोहमार्ग पुणे जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर बघू शकता 20 जानेवारी पासून हे ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा एकामागे एक। कारण की पोलीस भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड आहे 2023 पासून जसे फॉर्म भरणे चालू झाले तसं जे विद्यार्थी मित्रांनो एका महिन्याने किंवा 15 दिवसाने जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चालू होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। यावर्षी आपल्याला टाइम एवढा कोण भेटला, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 7 दिवस या ठिकाणी मुदत वाढून दिली, त्याचबरोबर निवडणुकाच्या त्या ठिकाणी आचारसंहिता लागल्या होत्या, ते सुद्धा आपल्याला टाइम यावर्षी भेटला। त्याचबरोबर जे निवडणुका झाल्या, निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे तो सुद्धा आपल्याला टाइम झाला। याच्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी सोमवार या ठिकाणी गेली होती, नाहीतर जे लवकरच ग्राउंड पोलीस भरतीचं आलं असतं, एक लक्षात ठेवा। तर पहा आता ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो जानेवारीच्या एंडिंगला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ज आले जसं संभाजीनगर ग्रामीण झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्हा झालं, वर्धा जिल्हा झालं, ठीक आहे, त्याचबरोबर जे वाशिम जिल्हा पोलीस झालं, त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आलेला आहे, ठीक आहे, ज्या ठिकाणी 1000 अर्ज, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 10000 ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या ठिकाणी जास्त अर्ज आले तिथलं ग्राउंड लेट आहे। आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो गोंदिया बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, मुंबई बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, नवी मुंबई
बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, पुणे बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, सोलापूर बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, त्याचबरोबर यवतमाळ बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, वाशिम बॅट्समनचं ग्राउंड लवकर आहे, ठीक आहे. तर ज्या ठिकाणी कमी अर्ध आले तिथलं ग्राउंड लवकर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि जे कारागृह आहे, कारागृहासाठी आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. आता सर्वच जे विद्यार्थी मिळून सर्वच घटकाचे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे चालू, एक लक्षात ठेवा. ते ज्या ठिकाणी जास्त अर्ध आले जसं 11,000 म्हणा, 10,000 म्हणा, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 1,00,000पर्यंत सुद्धा ज्या जिल्ह्यामध्ये अर्ध आले तिथलं ग्राउंड जे फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मग ते SRPFचं असो किंवा चालकचं असो किंवा बॅट्समनचं असो किंवा त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून शिपाईचं असो, ठीक आहे. तर सर्व काही या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मिळून कारागृहाचं जे ग्राउंड आहे हे थोडंफार आपल्याला टाईम त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून जे मुंबई आहे, मुंबईच्या ग्राउंडला आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी मुंबईला फॉर्म भरला असेल तर मुंबईला आपल्याला या ठिकाणी CP मुंबईला ग्राउंडला टाईम भेटणार आहे, कारण की तिथला दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. ज्यावेळेस सुद्धा पोलीस भरतीचं ग्राउंड बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड चालू होत असते तिथून 2 ते 3 महिने आपल्याला ग्राउंडसाठी CP मुंबईचा या ठिकाणी भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. ज्यांनी सुद्धा CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मिळून ग्राउंडसाठी या ठिकाणी टाईम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे शेवट या ठिकाणी होणार आहे. जरी इकडलं फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू झालं तर इकडलं जे विद्यार्थी मिळून एप्रिल नंतर त्या ठिकाणी ग्राउंड होण्याची दाट शक्यता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर CP मुंबईसाठी टाईम आपल्याला भेटणार आहे. त्यात जर तुम्ही फॉर्म शेवट भरला असेल तर एक्स्ट्रा टाईम त्या ठिकाणी भेटणार आहे. जसा तुमचा अर्ज क्रमांक जो आहे 2,50,000 एवढा जर अर्ज क्रमांक आला तर एका दिवशी जे CP मुंबईला 10,000 विद्यार्थी ग्राउंडला बोलावले जाते. तर जवळपास आपल्याला 25 दिवस किंवा 1 महिना आणखीन आपल्याला एक्स्ट्रा टाईम त्या ठिकाणी भेटणार आहे, ज्यांनी शेवट फॉर्म भरला आहे त्यांनी. आणि ज्यांनी पहिल्याच दिवशी फॉर्म भरला असेल किंवा ज्यांचा 10,000 अर्ज क्रमांक असेल, 20,000 असेल, 30,000 असेल, त्यांचा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी ग्राउंड त्या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि SRPFचं जर पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मिळून सर्वात जास्त जे अर्ज गेले SRPF गट क्रमांक 20 वरणगावला सर्वात जास्त अर्ज गेलेले, एक लक्षात ठेवा. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तिथं थोडं फार आपल्याला टाईम या ठिकाणी भेटणार आहे ग्राउंडसाठी, पण लवकरच ग्राउंड त्या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावला होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल, एकदम शेवट फॉर्म भरला असेल तर चांगला टाईम आपल्याला भेटणार आहे. मग ते कोणतं SRPFचा गट क्रमांक असो, SRPF गट क्रमांक 1 पुणे असो, SRPF गट क्रमांक 2 पुणे असो, SRPF गट क्रमांक 4 नागपूर असो, SRPF गट क्रमांक 6 धुळे असो, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड असो किंवा SRPF गट क्रमांक 9 अमरावती असो किंवा SRPF गट क्रमांक 15 बिरशिक्या गोंदिया असो किंवा SRPF चंद्रपूर असो, SRPF गडचिरोली असो, SRPF वरणगाव असो किंवा SRPF पुसळगाव असो, ठीक आहे. ज्यांनी सुद्धा SRPFला फॉर्म भरला असेल तर तिथलं सुद्धा ग्राउंड जे फेब्रुवारी महिन्यापासून त्या ठिकाणी चालू होणार आहे, जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही जर शेवट फॉर्म भरला असेल SRPFचा तर तुमचं ग्राउंड शेवट येणार आहे. जसं एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं SRPF गोंदिया आहे, SRPF गट क्रमांक 15 बिरशिक्या गोंदिया, त्या ठिकाणी 37,000 अर्ज गेले. तुमचा जरी अर्ज क्रमांक 30,000 जरी तुमचा अर्ज क्रमांक असेल, टोकन नंबर असेल 30,000, तर आपल्याला एक्स्ट्रा टाईम 30 दिवस आपल्याला एक्स्ट्रा टाईम भेटणार आहे. असं कोण सांगू राहिलो? एका दिवशी 1000 जरी विद्यार्थी बोलावले तर जवळपास जे विद्यार्थी मिळून 30,000चा अर्ज क्रमांक येण्यासाठी आपल्याला जे 30 दिवस त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा. तर 30 दिवस एक्स्ट्रा टाईम आपल्याला भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरला आहे त्यांनी, ठीक आहे. आणि ज्यांनी पहिल्या दिवशी फॉर्म भरला होता त्यांचं ग्राउंड लवकर या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. ज्यांनी स्टार्टिंगला फॉर्म भरला त्यांचं ग्राउंड लवकर होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. तर आजच्या दडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.